नमस्कार, माझं नाव हिमांशु पाटील आहे। मी कोल्हापूरचा आहे। माझं इंजिनिअरिंग सिम्बॉयसिस इथे मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधून झालं होतं। इंजिनिअरिंग मध्ये मला ऑटोमेशन बद्दल खूप माहिती मिळाली होती। जेव्हा माहिती मिळाल्यानंतर माझं कॉलेज संपल्यानंतर मी ऑटोमेशन अजून ॲडव्हान्स लेवलला कसं शिकता येईल त्यासाठी मी बघत होतो। त्यावेळी बघता बघता मी इंटरनेटवर शोधलं, मॅप्सवर शोधलं, खूप ठिकाणी शोधलं। ज्यावेळी शोधलं त्यावेळी मला जस्ट इंजिनिअरिंगचं हे नाव समोर आलं। जस्ट इंजिनिअरिंगचं नाव समोर आल्यानंतर मी एकदा व्हिजिट केलं। व्हिजिट केल्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारचे पीएलसी, सिमेंसचे, मित्सुबिशीचे पीएलसीज बघायला भेटले। इथं हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळणार या कारणाने मी इथं कोर्ससाठी जॉईन झालो। मी इथं 6 महिन्याच्या कोर्ससाठी जॉईन झालो होतो। इथं पहिले 3 महिन्याच्या कोर्समध्ये मला वेगवेगळ्या पीएलसी चे बेसिक्स कळाले। त्याच्यानंतर तो ऑपरेट कसा होतो, त्याचे इनपुट आउटपुट्स कसे असतात, त्याच्यानंतर त्याचे बेसिक इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, सॉफ्टवेअर कुठले यूज केले जातात, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पीएलसी म्हणजे सिमेंस, मित्सुबिशी, एबी, डेल्टा असे वेगवेगळे पीएलसी आपल्याला शिकायला भेटले। त्याचे प्रत्येकाचं प्रोग्रामिंग करायला भेटलं। त्यानंतरच्या पुढच्या 3 महिन्यात मला वेगवेगळे प्रोजेक्ट्स हँडल करायला भेटले। इथं आपल्याकडे रोबोट, फानुकचा रोबोट आहे, त्याला टीच पेंडंट मेथडनी कसं प्रोग्राम करायचं ते शिकण्यात आलं। त्याच्यानंतर इथं कन्व्हेयरचा प्रोजेक्ट आहे। इथं बऱ्याच टाईपचे कंट्रोल पॅनल्स आहेत, ते कंट्रोल पॅनल काम कसे करतात, त्याच्यानंतर त्याची वायरिंग कशी करायची हे देखील कळालं। त्यानंतर आपल्याकडे इथं मला ऑटोकॅड मध्ये त्याचं डिझाईन शिकवलं गेलं, वायरिंग डिझाईन कसं करायचं। जसा हा 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट व्हायच्या आधी मला प्लेसमेंट असिस्टन्स भेटली गेली आणि एका चांगल्या MNC कंपनीमध्ये माझं प्लेसमेंट झालं आणि मी त्यासाठी जस्ट इंजिनिअरिंगला माझ्याकडून थँक्यू।